पायऱ्या बघा कशा, पायऱ्याच थोडंसं कठीण वाटतंय. पुढे कष्ट घेऊन वरती आलो एकदा. पायऱ्या बघा कशा, आणि इथं कुलूप भेटलं. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं की दरवाजाला कुलूप आहे इथं, आणि कोणी इथं खोलणार पण दिसत नाही. चावी बी तर काही ते ठेवलेली नाही आहे. त्याच्यामुळं आत्ता माझी व्लॉग बनवायची पण इच्छा होत नाही, कारण की एवढं लांबून आलो. मागच्या वेळेस कावणी फॉडला आलो तेव्हा पण आपण नाही गेलो एक्सप्लोअर करायला, आणि आत्ता पण आपल्याला एक्सप्लोअर करायला नाही भेटलं. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही निघालेलो आहे कावनाई फॉर्टला एक्सप्लोअर करण्यासाठी, आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की खूपच अंधार झालेला आहे. त्याच्यामुळे आता तर का आपल्याला ट्रॅकिंग करता येणार नाही, म्हणून आता जाऊन आहे ना आपण तिथं कुठंतरी थांबू, तिथेच रात्रभर झोपू, आणि मग पाठ झाल्या सकाळी आपण आपला जो फॉर्ट आहे तो एक्सप्लोअर करण्यासाठी निघू. आणि खाण्याचं बघू आपण, आपल्या हातानेच काहीतरी बनवून. आपल्यासोबत शेफ पण आहे आपले, तर काही टेन्शन नाही म्हणजे जेवणाची. तर चला निघू, अंधार व्हायच्या आत आपल्याला तिथं पोचायचं आहे. चलो लेट्स गो बॉयज. आता थांबलेलो आम्ही पेट्रोल टाकायला, पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकू, आणि मग आपला परत पुढचा प्रवास जो आहे तो सुरू करू. तर मित्रांनो, इथं थांबले पाणी प्यायला, आणि इथून पाणी बिणी पिऊन परत आपला प्रवास जो आहे तो सुरू करू. काय घेतलं भाऊ? बर्फी घेतलेली बघू शकता, एक नंबर बर्फी. चलो जायचं. तर मित्रांनो, आता इथं दुकानात आलो आपण, इथून काहीतरी मसाला विसाला घेऊ आणि मग जाऊ खाली. मित्रांनो, एवढे मसाले घेतलेले शेफनी. बघू आता शेफ कसा चिकन बनवतो. तर मित्रांनो, आता आम्ही येऊन बसलेलो आहे आपल्या घरी. दुसरीकडे कुठं न जाता आम्ही ना डिसिजन घेतला की ना डायरेक्ट घरीच जाऊ, आणि आम्हाला पनीर बिनीर नाही भेटलं तर आम्ही ना चिकन आता टोप बीप घेऊन येऊ, बनवू, झोपू, आणि सकाळी आपल्याला 5लाच उठून जायचं आहे कावनाई फॉर्टला. तो पण इथून खूप लांब आहे. तर चला आधी घरून टोप बीप घेऊन येऊ आपण. मित्रांनो, आता आम्ही ना घरून चपात्या ते सगळं घेऊन आलो, पातीला पण घेऊन आलो, तिच्यात आपण जे चिकन बनवू त्याच्यासाठी. आणि आता घरात आहे आम्ही. हे बघा इथं हे आपलं पातील आणि ते सगळं.
आता करू आपण तयारी, आपलं नाही का बाहेर चूल बिल पेटू आपण. चला. आणि मी बघा कसं बोलतोय, इकडं मोबाईल चार्जिंगला लावलाय आणि तसं होऊन ब्लॉक करते, कारण की मोबाईलमध्ये फक्त 3% चार्जिंग आहे. नाही आयफोनचा प्रॉब्लेमच येतो. तर करू 10% मग जाऊ. चलो इथं तोपर्यंत तू चिकन बिकन धू, तोपर्यंत मी ना लाकडा बघतो. मसाले आणि ह्याच्यामध्ये चिकन आहे, तोपर्यंत मी लाकडा बघतो बाहेर. लाकडांची पण सोय झाली बघा, इथंच लाकडा भेटला आपल्याला काही. आणि इथं दुसरी आपल्याला चूल केलेली आहे. तर ना हा जो अनुभव आहे ना बाहेर बनवून खायचा, हा खूपच वेगळा आहे. त्याच्यामुळे आम्ही प्लॅन केलं की आत्ता रात्री निघू आणि मस्त चिकन बिकन बनवू आणि मग सकाळी निवांत ट्रॅकला सुरुवात करू. बस होऊन जातील एवढं, अजून ते पण आहे. तो आता तो काय करतोय, चिकन धुतोय का नाही. शेफनी फक्त चांगलं चिकन नाही बनवू द्या, मग मी त्याला सांगतो. चिकन मॅरिनेट करतो तो. ही रेसिपी तर पहिल्यांदा पाहतोय मी वरतून तेल. अहो शे तिथं मग 10 टाइम चक्रा मारायला कंटाळा येतोय शे. मग बाहेरच घेऊन जाऊ ना सगळं. म्हणा शे तुम्ही. जर तुम्हाला लग्न बिग्नाची ऑर्डर घ्यायची असेल तर, बनवायची असेल सॉरी, तर शेफचा नंबर मी देऊन टाकतो, भेटून घेतलेला आहे ना. आपली चूलबिल पेटती, तोपर्यंत मी ना मसाला मिक्स करून घेतो. मग अशी जी माचीस होती ती संपून गेली, तेव्हा तर काही पेटलं नाही, म्हणून आम्ही ना परत माचीस घेऊन आलोय. चिकन जे ते तर शिजतंय. तुम्ही एवढे करतो ना. ओके हलवायचे का? नाही ना, हलू नको काही. ओके पाणी आणते. ओके शेफ, तुम्ही जसे म्हणसाल तसं. शेफ तुम्ही जरा प्रोसेसचं नाव सांगा, आता काय केलं आपण. आपण हळद पहिले चिकन घेतलं धुवून मस्त, त्याच्यावर हळद टाकली, मग तेल टाकलं, जिरं टाकलं. आता फोडणी द्यायसाठी ठेवलेलं आहे. तर मित्रांनो आपला चिकन जो आहे तो शिजलेला आहे. आता त्याच्या ग्रेव्हीसाठी ना मसाले आपण बाहेर घेऊन जाऊ. का म्हणता शेफ? मग हे मी सांभाळतो नाही का, तुम्ही नका याचं टेन्शन नाही. बीट घेतलं का किचन मित्रांनो इथं असं सेटअप केला, टायर वेअर लावून. आता आपण बघू काढून शिजलंय की नाही. एकदम क्वालिटीमध्ये शिजलं. तर मित्रांनो आपण चिकन इकडे उतरून घेतलेलं आहे
आता आपले जे शेफ आहे ते सांगतील आपल्याला की काय काय आपण टाकत चाललेलो आहे. सांगा शेफ. हे का टाकतोय? कांदा लसूण पेस्ट आणि आधी का टाकलेलं आहे? जिरं तेल. ओके. आता का टाकतो आपण? मिरची आणि आधी का टाकलंय? MD मसाला. मिरची बस काय हा टाक अजून तिखट का. एकदम झणझणीत झाल्या पाहिजे. आता का टाकतो आपण? चिकनचा थोडासा रस्सा, कारण की थोडीशी ग्रेव्ही होण्यासाठी. थोडी नाही, ग्रेव्ही थोडी जास्तच करा. वाटलं तर आपण अजून पाणी आणू. तुम्ही बघू शकता एवढी तिखट झालेली तुमच्या ते आपल्याला अजून थोडासा रस्सा ऍड करावा लागणार आहे ग्रेव्हीसाठी ना. पाणी घेऊन द्या शेफ, मी याच्यातच पाणी घेऊन येतो. मित्रांनो आता मी पाणी आणलेलं आहे आणि आता पाणी ऍड करतो आपण ग्रेव्हीसाठी. भाजी कशी झाली? 1 नंबर दिसते ना. टाक 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 सगळं टाकू. टाक ना थोडंसं टाक ना. अरे अजून ते कमी होईल ना पाणी. शिजू द्यायची का? बस बस झालं बस झालं. तर पूर्ण आपण मसाला बिसाला पूर्ण रेडी केलेला. आता त्याच्यावर झाकण ठेवू आणि 5-10 मिनिटांनी ना शेफ. 5-10 मिनिटं. हां 5-10 मिनिटांनी काढू आणि मग डायरेक्ट जेवायला बसू. थोडं धीरे हात जाल. कमी कर, थोडं कमी कर. एक नंबर शेफ खरा. तुला म्हटलं क्वालिटी. तर मित्रांनो झालं आपलं ऑल डन. पूर्ण झाली आपली भाजी पण रेडी झाली. आणि बघा इथं भाजीलाच तिखट झालेली ती. इथं भात, इकडं चपात्या आणि इकडं आपलं छपरी स्टिंग. वासच एकदम तगडा येतोय. एकदम फुल झालो ना. आमचं जेवण बिवण झालेलं एकदम पद्धतशीरमध्ये जेवण झालेलं आहे. आणि आता इथे ना परत आम्ही जो आग पेटवलेली परत इथं. थंडी थोडी जास्त आहे त्याच्यामुळं. आणि थोड्या वेळ इथं बसू आणि मग डायरेक्ट झोपायला जाऊ. तर मित्रांनो आम्ही आग बीग पूर्ण बंद केलेली आहे. आता येऊन बसलो झोपायला. आम्हाला घराच्या बाहेर काढून दिले. तर चला आपण डायरेक्ट भेटू सकाळी. हा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण सकाळच्या ब्लॉगमध्ये.